केवळ दैव बलवत्तर म्हणून त्या दिवशी औरंगजेब बचावला, नाहीतर एका मराठा महायोद्धाने त्याच्याच घरात घुसून त्याला ऑलमोस्ट उडवलं होतं. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संताजी घोरपडे यांनी एक प्रचंड महापराक्रम केला. त्यांनी एक सर्जिकल स्ट्राईक केला आणि तोही थेट औरंगजेबाच्या छावणीवर. काव्य इतिहास संग्रह लेखांक 3 याच्यात कोल्हापूरच्या शंभू छत्रपती यांचं एक पत्र आहे, ज्याच्यात ही सगळी हकीकत आलेली आहे. या पत्रामध्ये संताजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे, माळोजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांनी तुळापूरच्या मुक्कामी औरंगजेब पातशहाच्या लष्करावर छापा घालून पातशहाच्या डेऱ्याचे सोनेरी कळस आणून श्रीमंत महाराज राजेसाहेब म्हणजे छत्रपती राजाराम महाराज विशाळगड मुक्कामी होते त्यांच्या पुढे ठेविले, अशी नोंद आहे. एवढ्या पराकोटीचं धाडस फक्त संताजी घोरपडेच करू शकले असते. तर या पत्रात पुढे असं म्हटलं आहे की या आचाट कामगिरीबद्दल संताजी घोरपडे यांना ममलकत मदार म्हणजे संपूर्ण राज्याचा आधारस्तंभ, बहिर्जी घोरपडे यांना सिंधुराव, मालोजी घोरपडे यांना अमीर उलुमराव आणि विठोजी चव्हाण यांना किंमत बहादर अशा पदव्या देण्यात आल्या. ते पत्र खरं तर खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण याच्यात पुढे संताजींना सेनापतीपद बहाल केल्याची वार्ता येते आणि त्याच्यानंतर त्यांच्या अख्ख्या जीवनाची शौर्यगाथा या पत्रात दिलेली आहे, थेट त्यांच्या मृत्यूपर्यंत. तर अशी ही संताजींनी केलेल्या एका आचाट सर्जिकल स्ट्राईकची कथा. औरंगजेबाचे दैव बलवत्तर म्हणून तो त्या दिवशी वाचला, नाहीतर संताजींनी तिथेच त्याची खांडोळी केली असती, हे मात्र 100% निश्चित.